सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर आज एक भीषण आग दुर्घटना घडली असून वाशी नाका परिसरात सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. भारत गॅस वरदान पेण येथून ग्राहकांचे सिलेंडर घेऊन वडखळकडे जाणाऱ्या टाटा मेगा एक्सेल वाहनाच्या इंजिनला अचानक आग लागली. या आगीत वाहनातील भरलेल्या सिलेंडरांना आग लागून लागोपाठ भीषण स्फोट झाले. या वाहनात एकूण 48 भरलेले आणि 4 रिकामे सिलेंडर होते. यापैकी 9 भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटांची तीव्रता इतकी होती की महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच JSW कंपनी तसेच पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर वाहन चालक मालक सिद्धार्थ विठोबा ठाकूर यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लाईन पहिला पेड घेतली ना सुरुवातीला, त्याच्यामुळे गाडी जराशी बाजूला घेतली. 5-6 माणसांनी चांगला धूर त्याच्यामुळे मग जरा बाजूला घेतली आणि फायरचा बाटला मारला. प्रेशर वाढला त्याच्यामुळे. किती ब्लास्ट झाले तरी अच्छा तर समजू शकत नाही. 48 बाटले भरलेले होते.